नमस्कार. मी आपणा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील उंच स्मारकाविषयी माहिती सांगतो. ही माहिती दोन्ही इंग्रजी व मराठी भाषेमध्ये आहे. ही माहिती मला वर्तमानपत्राबरोबर आलेल्या पॅम्पलेटमधून मिळालेली आहे. तर सुरू करूया आपण या व्हिडिओला. स्टॅच्यू ऑफ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती शिल्प. The story of the bravery of Dharmavir Sambhaji Maharaj, the second Chhatrapati of Hindvi Swaraj, has reached the world. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा जगभरात पोचलेली आहे. In keeping with his fame, the world's tallest statue of Hindu Bhushan is being erected in Boradewadi, Moshi, under the guidance of Chief Minister Honorable Sri Devendraji Fadnavis and the concept of MLA श्री महेशदादा लांडगे. त्यांच्या कीर्तीला साजेसे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण हे शिल्प मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार श्री महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून बोराडेवाडे मोशी येथे उभारण्यात येत आहे. This 140 feet tall sculpture will continue to inspire the new generation for hundreds of years to come. तब्बल 140 फूट उंच असलेले हे शिल्प आगामी शेकडो वर्ष संभाजीराजांचा विचार नव्या पिढीला प्रेरणा देत राहील. This शंभू सृष्टी is a matter of pride for the people of पिंपरी चिंचवड. आणि ही जी शंभू सृष्टी आहे ती पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. This work is underway under the guidance of world-renowned sculptor Padma Bhushan Sri Ramji Sutar and famous historian Sri Vishwajji Patil. The Shambhu Srishti, which will be erected in an area of about 7.5 acres, is becoming known as the power place of the glorious history of Hindvi Swaraj and the glorious हिंदू पेट्रियॉटिझम. जगातील कीर्तीचे शिल्पकार पद्मभूषण श्री रामजी सुतार आणि प्रसिद्ध इतिहासकार श्री विश्वासजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. सुमारे 7.5 एकर क्षेत्रात उभारण्यात येणारी शंभूसृष्टी हिंदवी स्वराज्याचा तेजस्वी इतिहास आणि ज्वाज्वल हिंदू राष्ट्रभक्ती याचे शक्तिस्थळ म्हणून नावारूपाला येत आहे. आता आपण
या शंभूसृष्टीचे स्वरूप पाहणार आहोत. नेचर ऑफ शंभूसृष्टी. हाईट ऑफ छत्रपती संभाजी महाराज स्टॅच्यू 100 फीट. हा जो संभाजी महाराजांचा पुतळा आहे, या पुतळ्याची उंची 100 फूट आहे. हाईट ऑफ द स्क्वेअर 40 फीट. आणि त्या पुतळ्याच्या ज्या चौथऱ्यावर उभारला जाणार आहे त्याची उंची 40 फूट आहे. टोटल एरिया अबाउट 7.5 एकर्स. आणि सगळी शंभूसृष्टी जी आहे त्याचा एकूण परिसर सुमारे 7.5 एकर आहे. लोकेशन मोशी बोराडेवाडी पिंपरी चिंचवड. आणि हे शंभूसृष्टी होणार आहे त्याचं ठिकाण आहे मोशी बोराडेवाडी पिंपरी चिंचवड. या ठिकाणी ही शंभूसृष्टी होत आहे. पुढे सांगितलेलं आहे स्टॅच्यू ऑफ सरसेनापती हंबीरराव मोहिते. आणि याच ठिकाणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा होत आहे. टोटल 16 स्टॅच्यूज ऑफ सरदार्स अँड मावळे. आणि त्या ठिकाणी सरदार आणि मावळे यांचे एकूण 16 पुतळे होत आहेत. ओपन एरिया थिएटर इन द स्टॅच्यूज प्रिमायसेस. आणि ह्या परिसरामध्ये पुतळ्याच्या आवारात ओपन एअर थिएटर होत आहे. ब्रॉन्झ मुरल्स बेस्ड ऑन इम्पॉर्टंट इव्हेंट्स. त्याचबरोबर या ठिकाणी प्रमुख प्रसंगावर आधारित ब्रॉन्झ मुरल्स होत आहेत. आता ब्रॉन्झ जे मुरल्स आहेत ते पहा, याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी काश धातूची भिंतीवरची चित्र होणार आहेत, भिंतीचित्र होणार आहेत. त्याचबरोबर 40x20 फीट LED स्क्रीन टू लिसन टू द स्टोरी ऑफ शंभूराज. शंभूराजांची गाथा ऐकण्यासाठी 40x20 फूट LED स्क्रीन या ठिकाणी होत आहे. म्हणजे हे जे आपण पाहत आहोत ते या शंभूसृष्टीचं स्वरूप पाहत आहोत. त्यानंतर या ठिकाणी फिल्म अँड लाइटनिंग प्लॅन आहे. म्हणजे त्या ठिकाणी चलचित्र आणि प्रकाश योजना होत आहे. होलोग्राफिक प्रेझेंटेशन सिस्टीम ऑफ शंभूराज. या ठिकाणी शंभूराजांचे होलोग्राफिक प्रेझेंटेशन करण्यासाठी व्यवस्था होत आहे. कंट्रोल रूम्स ऑन बोथ साइड्स ऑफ द स्टेज. रंगमंचाच्या दोन्ही बाजूस कंट्रोल रूम तयार होत आहेत. म्हणजे नियंत्रण खोल्या या ठिकाणी तयार होत आहेत. द स्केलेटन ऑफ द स्टॅच्यू विल बी इन SS. हा जो पुतळ्याचा सांगाडा जो होत आहे तो SS मध्ये होणार आहे. म्हणजे हा पुतळा जो सांगाडा करत आहे तो आहे स्टेनलेस स्टीलचा. म्हणजे ते स्टेनलेस स्टील गंजत नाही काय नाही असा सांगाडा ठिकाणी तयार होत आहे. त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे देअर विल बी
लिफ्ट इनसाइड द स्टॅच्यू. बघा, ह्या पुतळ्याच्या आतमध्ये लिफ्ट असेल. कशासाठी? त्यामुळे मेंटेनन्स करायला सोपं जाईल यासाठी तो त्या पुतळ्याच्या आतमध्ये लिफ्ट तयार होत आहे. नोटेबली द क्वालिटी ऑफ वर्क इज सच दॅट द स्कल्पचर्स विल रिमेन इन गुड कंडिशन फॉर इयर्स. आणि विशेष म्हणजे वर्षानुवर्ष शिल्प सुस्थितीत राहील असा कामाचा दर्जा आहे. वा, म्हणजे अशा पद्धतीनं या शिवसृष्टीचं स्वरूप आहे. आता आपण हिंदू भूषण स्मारक ट्रस्टची भूमिका काय आहे ते पाहणार आहोत. द रोल ऑफ हिंदू भूषण मेमोरियल ट्रस्ट. इट वॉज द रिसॉल्व of civil lovers across Maharashtra to have a statue of Hindu Bhushan in Pimpri Chinchwad city, testifying to the glorious history of the second Chhatrapati of Hindvi Swaraj, Dharmavir Sambhaji Raje Shivaji Raje Bhosle. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण पिंपरी चिंचवड शहरात व्हावा असा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींचा संकल्प होता. विथ द कॉर्पोरेशन ऑफ पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी, महाराष्ट्र गव्हर्नमेंट and Shiva lovers, as well as under the guidance of honorable persons with historical and political heritage, we are developing Shambhu Srishti at Boradewadi, Moshi, Pimpri Chinchwad in Bhosri Assembly Constituency. पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र शासन आणि शिवप्रेमींच्या सहकार्याने तसेच ऐतिहासिक व राजकीय वारसा असलेल्या मान्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भोसरी विधानसभा मतदारसंघातील बोराडेवाडी, मोसी, पिंपरी चिंचवड येथे शंभू सृष्टी विकसित करत आहोत. The glorious history of Chhatrapati Shivaji Maharaj is known to the world. However, only the tortures he suffered are remembered about Chhatrapati Sambhaji Raje. But information about various aspects of our Shambhu Raje's valor, vision, intelligence and hands of state should be available at one place. For this purpose, we have undertaken this work. छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास संपूर्ण जगाला माहीत आहे. मात्र छत्रपती शंभूराजांबाबत केवळ त्यांना झालेल्या यातना आठवतात. पण आपल्या शंभूराजाचा पराक्रम, दूरदृष्टी, बुद्धिमत्ता आणि राज्यकारभाराचा हातखंडा अशा विविध बाबींची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी. फॉर दिस पर्पज we have undertaken this work. या हेतूने आम्ही हे कार्य हाती घेतले आहे. While
Working in the social sector, this statue of Hindu Bhushan should be made a reality. पहा, सामाजिक क्षेत्रात काम करताना हा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण प्रत्यक्षात आणणे हे ट्रस्टचे कर्तव्य आहे. The glorious history of Hindavi Swaraj and Shiva Shambhu Raj should be propagated and spread all over the world. This is the historical duty of the trust. हिंदवी स्वराज्य आणि शिवशंभू राजांचा गौरवशाली इतिहासाचा जगभरात प्रचार व्हावा हीच ट्रस्टची इतिकर्तव्यता आहे. It is imperative for us to carry out the vision of राजश्री आबासाहेब छत्रपती संभाजीराजे. राजश्री आबासाहेब छत्रपती शंभूराजांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य. या पॅम्पलेटचं माहितीचं सौजन्य आहे हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणे यांचं. त्या सौजन्याला आपण कोट्सी म्हणतो. आणि ह्या हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणे या ट्रस्टचा रजिस्टर नंबर आहे MHA/1390/2095 पुणे. हा रजिस्टर नंबर आहे. ट्रस्टचं नाव आहे हिंदू भूषण मेमोरियल ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणे. आणि या ट्रस्टचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत माननीय आमदार महेश किसनराव लांडगे साहेब. महेश किसनराव लांडगे साहेब हे आता या हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट पिंपरी चिंचवड पुणेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा पत्ता आहे ॲड्रेस फ्लॅट नंबर S102 शीतलबाग भोसरी पुणे 411039 हा पिनकोड नंबर आहे. तर अशा पद्धतीने आपण आत्ता जी माहिती पाहिली ती इंग्रजी आणि मराठीतून पाहिलेली आहे. शेवटी पुन्हा एकदा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी मी थांबतो. आणि तुम्हाला विनंती करतो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास कृपया ह्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.